नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोपेश्वर मंदिराची तटबंदी खुली करण्यास 18 घरांवर टांगती तलवार. खिद्रापूर तालुका शिरोळ येथील कोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने 24 कोटी रुपयांचा निधी देत तटबंदी, घाट आणि रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र तटबंदी स्पष्ट दिसावी यासाठी अडसर ठरणाऱ्या 18 मिळकतींचे प्रशासनाकडून गोपनीय मोजमाप व सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे. तटबंदी दर्शनासाठी सुमारे 4 एकराहून अधिक जागा खुली करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी ग्रामस्थांचा संभाव्य विरोध टाळण्यासाठी काही प्रक्रिया जाणीवपूर्वक गुप्तपणे राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाकडे माहिती घेतली असता आमच्याकडे याबाबत कोणतीच माहिती नाही असं उत्तर मिळत आहे. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रशासनाच्या बैठका झाल्या असून या आडमुठ्या धोरणामुळे नाराजी पसरली आहे. महापुराचे कारण दाखवत मंदिरासमोरील मिळकतींचे 2 वर्षापूर्वी मोजमाप करण्यात आलं होतं. तटबंदी स्पष्टीकरणाच्या नावाखाली त्या मिळकती हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी स्थलांतरणाच्या फॉर्मवर सह्या घेण्याचा प्रयत्न झाला होता. याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. तो अनुभव असतानाही प्रशासन पुन्हा त्याच दिशेने पावले टाकत असल्याची टीका होत आहे. सारिका कदम सरपंच यांचा खिद्रापूर ग्रामपंचायत विकासाला विरोध नाही, मात्र पारदर्शक आणि ग्रामस्थांचा विश्वास आवश्यक आहे. सर्वेक्षण व संभाव्य स्थलांतरणाबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी. विकासाच्या नावाखाली स्थानिकांना विस्थापित केलं जाणार आहे. निर्णय प्रक्रिया पारदर्शक असावी. प्रशासनाने पडद्यामागील हालचाली करण्याऐवजी ग्रामस्थांसमोर उघड भूमिका मांडावी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.